जालन्यात 4 दिवसात जर कारभार सुधारला नाही तर महावितरण अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. शहरात मागच्या काही दिवसापासून वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढले. त्याचबरोबर नागरिकांना कमी दाबेने वीज पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे खोतकर यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करत थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. दरम्यान आज खोतकर यांनी जालना येथे महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत 4 दिवसात कारभार सुधारला नाही तर कारवाई करणार असल्याचा इशारा खोतकर यांनी दिला आहे. भाऊ, आज तुम्ही महावितरण अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काय हा नेमका प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केले आणि काय सूचना तुम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या? जालना शहरातल्या नागरिकांच्या वीज मंडळाच्या बाबतीतल्या तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती. लोकांना जनतेला वीज कमी दाबाने मिळायची. उद्या ट्रिपिंग व्हायचं तर ते लवकर दुरुस्ती केल्या जात नव्हतं. घंटोघंटे 10-10 तास लोकांना विजेची प्रतीक्षा करावी लागायची. घरामध्ये वृद्ध आई आहे, लहान बालकं आहेत, महिला आहेत. यांचं जगणं थोडंसं मुश्किल झालं होतं. त्यामुळे लोकांचाच रोष वाढला होता. अशामध्ये तक्रारी माझ्याकडे खूप वाढल्या आणि मग तातडीनं मी विधानसभेत सुद्धा यावरती बोललो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकली. माननीय मेघनाताई बोर्डीकर राज्यमंत्री यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. माननीय मेघनाताई माझ्याच फोनहून AC MSCB यांच्याशी बोलले. तातडीनं पाहिजे त्या उपाययोजना करा अशा सूचना केल्या. आणि आज तातडीने मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक माझ्याकडे या ठिकाणी बोलावलेली होती. त्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या की 4 दिवसामध्ये कारभार जर नाही सुधारला तर मग तुमच्यावरती कठोराती कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. काही कामचुकार अधिकारी त्यांना तातडीनं बदलायला लावलं. एक गोष्ट खरी की बैठकीमध्ये एक लक्षात आलं की कंट्रोल करणारे लोकच आमच्याकडे फार मोठ्या कमी प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे जे त्यांच्यावरती वास ठेवतात, इंजिनियर्सची संख्या कमी आहे. मी औंडेकर साहेबांशी तातडीनं बोललो आणि त्यांना विनंती केली की आमच्या भागामध्ये इंजिनियर्स फार संख्या कमी आहे, ती संख्या आपण तातडीनं द्या. ते सुद्धा त्यांनी मान्य केलं की तातडीनं तुम्हाला ती संख्या देतो. DPची संख्या तीही देण्याचा प्रयत्न करतो. काही 33 KVची कामं थांबलेले आहेत, त्यालाही गती देण्याच्या संदर्भातलं बोललो. जालन्याच्या जुन्या जालना आणि नवीन जालन्यासाठी एक 32 KV सबस्टेशन याचंही प्लॅनिंग पूर्णतः करायला लावलेलं आहे. मला असं वाटतं की आता या बैठकीचा परिणाम होईल आणि या 2-4 दिवसामध्ये पूर्णतः वातावरण बदलून जाईल. 2-4 दिवस काय आजपासूनच लाईटचा संपूर्ण विषय संपून जाईल. परंतु 8 दिवसानंतर तर हा प्रश्न काय राहणार नाही.